गोष्ट 7वी. खरा साहसी कोण? राजा विक्रम, का उगाच परिश्रम घेतोयस मला पकडायला? आणखी किती वेळा प्रयत्न करशील? राजा विक्रमादित्यने पुन्हा वेताळाला त्याच्या झाडावरून पकडून आणले होते. ठीक आहे विक्रम, मला पकडण्याच्या हट्टावर तू अडून राहा, काही हरकत नाही. पण मला तुझी दया येते. तू इतक्या रात्री माझं ओझं वाहण्याचे खूप कष्ट घेतोयस आणि मी मात्र आळशासारखा तुझ्या पाठीवर पडू नये. मला काही हे योग्य वाटत नाहीये विक्रम. म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो, पण मध्ये बोलू नको बरं का, नाहीतर तू घेत असलेली ही सगळी मेहनत वाया जाईल. जर तू बोललास तर मी पुन्हा पुन्हा माझ्या झाडावर लटकायला जाईन. लक्षात असू दे. तू असंच मौन बाळगून माझी गोष्ट ऐक. वेताळाने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. पूर्व समुद्री तटाजवळ ताम्रलिप्त नावाची एक नगरी आहे. प्राचीन काळी तिथे चंद्रसेन नावाचा महाप्रतापी राजा राज्य करत होता. दुसऱ्याच्या संपत्तीकडे त्याने कधीच वाईट नजरेने बघितले नाही. पण युद्धात हरलेल्या शत्रूची तो सर्व संपत्ती लुटून आणत असे. तलवारीने शत्रूंना कापण्यासाठी त्याचा हात कधीच थरथरत नसे. असा तो महापराक्रमी राजा होता. अशा या पराक्रमी राजाच्या दरबारात एके दिवशी सत्वशील नावाचा एक राजकुमार त्याच्या साथीदारांबरोबर आला. राजकुमार असूनही तो किती दरिद्री आहे हे जेव्हा त्याने राजा चंद्रसेनला सांगितले, तेव्हा राजाने त्याला तिथेच ठेवून घेतले. तो तिथेच राजाची सेवा करत राहू लागला. राजाची सेवा करता करता त्याला तिथे अनेक वर्ष उलटली. मी राजकुमार आहे. माझा जन्म राजघराण्यात झाला आहे. तरी मी इतका दरिद्री का झालो? जर देवाला मला दरिद्रीच ठेवायचे होते तर मग त्याबरोबर मला महत्वाकांक्षा का दिली? मी आणि माझे साथीदार किती वर्षांपासून राजाची सेवा करत आहोत. कधी अर्धवट खाऊन तर कधी भुकेल्या पोटी झोपत आहोत. तरी सुद्धा राजाचे आमच्याकडे लक्ष का जात नाहीये? राजा आमच्याकडे साधं ढुंकूनही पाहत नाही. राजकुमार सत्वशील रोज स्वतःला आणि त्याच्या नशिबाला कोसायचा. एके दिवशी राजा चंद्रसेन शिकारीला निघाला. राजाबरोबर त्याचा लवाजमा देखील होता. त्या लवाजम्यात राजकुमार सत्वशील सुद्धा पायदळात सामील झाला आणि राजाबरोबर जंगलात गेला. राजा पुढे घोड्यावर स्वार होता आणि त्याच्या मागे त्याचे काही सैनिक होते आणि काही दास. शिकार शोधण्यासाठी राजा चंद्रसेनची तीक्ष्ण नजर जंगलात फिरू लागली. त्याच्या हातातील तीर भक्ष्याचा शोध घेऊ लागला. तेवढ्यात राजाला उजव्या बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल दिसली. राजाने त्याचा घोडा सावकाश त्या झाडीच्या दिशेने नेला. तोच त्या झाडीतून डुक्कर पळत बाहेर आलं. राजाने त्याच्या मागे लगेच आपला घोडा दामटविला. त्या उन्मत्त झालेल्या डुकराचा पाठलाग करत करत राजा खोल दाट जंगलात कधी शिरला हे ना राजाला समजले ना त्याच्या सैनिकांना. राजा चंद्रसेन अजूनही त्या डुकराचा पाठलाग करत होता. धावता धावता ते डुक्कर गुडघ्या एवढ्या वाढलेल्या दाट गवतात शिरलं. आता ते हाती लागणं शक्य नव्हतं, कारण ते उंच वाढलेलं गवत दूरपर्यंत पसरलं होतं. इतक्या दूर पाठलाग करूनही ते डुक्कर हाती लागलं नाही, म्हणून राजा हताश झाला. जेव्हा राजा चंद्रसेन परत जायला निघाला तेव्हा त्याला समजलं की ते जंगलात हरवले आहेत. त्या भल्या मोठ्या जंगलात ते रस्ता भटकले होते. त्यांना पुन्हा यायची वाट सापडेना. पण त्या गरीब राजकुमार सत्वशीलचे राजा चंद्रसेनवर लक्ष होते. जेव्हा राजा डुकराच्या मागे निघाला होता तेव्हा सत्वशीलही त्याच्या मागे मागे धावत निघाला होता. तो भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाला होता, तरी सुद्धा तो वेड्यासारखा धावत होता.
धावता धावता त्याला रस्ता शोधत असलेला राजा दिसला. महाराज, त्याने मोठ्याने हाक मारली. अरे सत्वशील, बरं झालं तू सापडलास ते. तुला परतीचा रस्ता माहीत आहे का? आपण ज्या मार्गाने इथपर्यंत आलो तो मार्ग लक्षात आहे तुझ्या? हो महाराज, मला तो रस्ता माहीत आहे. पण तुम्ही फार थकलेले दिसत आहात. तुम्ही काही क्षण इथे विश्रांती घ्या, कारण सूर्यदेव सुद्धा कोपलेले दिसत आहेत. खूप भयंकर ऊन पडलेले आहे. राजाच्या घोड्याजवळ जात सत्वशील म्हणाला. तुझं म्हणणं तर बरोबर आहे. ऊन फार आहे आणि मला तहानही खूप लागली आहे. बघ बरं, आसपास कुठे पाणी मिळतं का प्यायला? हो, लगेच बघतो महाराज, सत्वशील म्हणाला आणि त्याच्या शेजारीच असलेल्या एका उंच झाडावर तो चढला आणि त्याने आजूबाजूला नजर फिरविली. त्याला थोड्याच अंतरावर नदी दिसली. तो झरझर झाडावरून खाली उतरला. महाराज, इथेच एक नदी आहे. मी तुम्हाला रस्ता दाखवतो. तुम्ही माझ्या मागे या. सत्वशीलने एका दिशेला बोट करून सांगितले आणि तो नदीच्या दिशेने निघाला. या या महाराज, सावकाश या. नदी किनारी पोहोचल्यावर सत्वशीलने राजा चंद्रसेनला नदीचे थंडगार पाणी पाजले आणि नंतर त्याने त्याच्या कपड्याला बांधलेली गाठ सोडली आणि त्यातून काही गोड आवळे बाहेर काढले. ते नदीत धुवून राजा चंद्रसेन समोर धरले. कुठून घेऊन आलास हे? आवळ्याकडे बघत राजाने विचारले. यावर ओंजळीत आवळे घेऊन राजकुमार सत्वशील राजा चंद्रसेन समोर खाली गुडघे टेकून जमिनीवर बसला आणि म्हणाला, महाराज, मी मागच्या 10 वर्षांपासून फक्त आवळ्यांवर उदरनिर्वाह करतो आहे. मी तुमच्यासाठी हा व्रत करतो आहे. हा व्रत धरून तुमचीच आराधना करतो आहे. वाह, तुझ्या नावाप्रमाणेच तुझे मन आहे सत्वशील. हे तुला आणि तुझ्या आचरणाला शोभून दिसते. आणि राजा विचारात पडला. हा इतक्या वर्षांपासून अशा अवस्थेत आहे आणि माझ्या कोणत्याच मंत्र्याने मला हे सांगितले नाही. हा इतकी वर्ष माझी सेवा करतो आहे, तरी कोणीच याच्याबद्दल माझ्याकडे प्रशंसा किंवा याचे दुःख मांडले नाही. धिक्कार असो माझ्या मंत्र्यांचा आणि माझाही. जो राजा त्याच्या सेवकाचे दुःख समजू शकत नाही तो कसला राजा? याच्या चांगुलपणाबद्दल मला जर आधीच. महाराज, महाराज, कसल्या गहन विचारात पडलात? हे घ्या थोडे आवळे, तुम्हाला खाऊन बरे वाटेल. अरे नको नको, तू खा. तू फक्त हेच आवळे खाऊन उदरनिर्वाह करतो आहेस आणि मी सुद्धा त्यातून वाटा घ्यावा हे योग्य नाही. महाराज, तसे काही नाहीये. मी दुसरे आवळे शोधून आणेन. तुम्ही चिंता नका करू माझी. हे आवळे घ्या. मस्त गोड आणि रसाळ आहेत. अशा कडक उन्हात थोडे खाऊन घ्या, तुम्हाला बरे वाटेल. राजकुमार सत्वशीलने खूप आग्रह केला. त्यामुळे शेवटी राजाने त्याच्या ओंजळीतून 2 आवळे घेऊन खाल्ले. तिथे दोघांनी आणखी थोडा वेळ आराम केला. जसं ऊन कमी झालं तसं सत्वशीलने घोड्यावर खोगीर टाकली आणि राजाला घोड्यावर बसायला मदत केली आणि घोड्याच्या पुढे जाऊन त्याने चालायला सुरुवात केली. महाराज, माझ्या मागोमाग या. मी तुम्हाला रस्ता दाखवतो. आणि तो पायी पायी चालत घोड्यावर बसलेल्या राजाला रस्ता दाखवू लागला. सत्वशील, तू पण माझ्या मागे घोड्यावर बस. कशाला त्रास करून घेतोयस? नाही महाराज, मी खालीच ठीक आहे. मी आणखी चालू शकतो. चिंता नसावी. राजा चंद्रसेनच्या खूप आग्रहानंतर देखील राजकुमार सत्वशील त्याच्या घोड्यावर बसला नाही. तो झाडातून पुढे मार्ग काढत चालत राहिला आणि काही वेळानंतर राजाला त्याचा लवाजमा दिसला. ते राजाला शोधत होते. राजा पुन्हा दिसल्यावर सर्वांना आनंद झाला आणि ते सर्व आनंदाने पुन्हा त्यांच्या नगरात गेले. दुसऱ्या दिवशी राजदरबार भरला असताना राजाने सत्वशीलच्या स्वामी भक्तीबद्दल सर्वांना सांगितले. सर्वांनी त्याची प्रशंसा केली.
राजाने प्रसन्न होऊन त्याला भरपूर धन दिले आणि बरीच जमीनही दिली आणि काही राज्यही दिले. सत्वशील, तुला इतके सर्व देऊनही मला समाधानी वाटत नाहीये. तू माझ्यासाठी खूप काही सोसले आहेस. तुझे माझ्यावर ऋण आहे सत्वशील. आजपासून तू माझा खास मित्र आहेस. तू माझ्याबरोबर राहशील, माझ्या कामकाजात मला मदत करशील आणि तुला दिलेले राज्य देखील सांभाळशील. आणि शेवटी सत्वशीलवर कृपा झाली. त्याचे वाईट दिवस संपले. तो आनंदाने राजाचा खास म्हणून राजाच्या निकट राहू लागला. असे आनंदात बरेच महिने उलटल्यावर त्याने एक दिवस सत्वशीलला बोलावणे पाठवले आणि सत्वशीलला म्हणाला, सत्वशील, माझा एक प्रस्ताव घेऊन जायचा होता. सिंहल नरेशच्या कन्येबरोबर मला विवाह करण्याची इच्छा आहे. तर तिला मागणी घालण्यासाठी तुला सिंहल द्वीपावर जावे लागेल. यात विचारण्यासारखे काय आहे? ही तर खूप आनंदाची बातमी आहे. मी लगेच निघतो. आनंद आणि उत्साहाने सत्वशील म्हणाला. त्याने लगेच जहाज सज्ज करून ठेवायला सांगितले. तयारी करण्यासाठी राजदरबारातील सर्व सेवकांना कामाला लावले. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर सत्वशीलने देवांचे पूजन करून प्रवास सुखरूप व्हावा यासाठी आवाहन केले आणि छोट्या लवाजम्यासह तो समुद्रमार्गे सिंहल बेटाच्या दिशेने निघाला. जेव्हा ते समुद्रात अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचले तेव्हा काहीतरी चमत्कारिक घडलं. सत्वशीलच्या जहाजापासून थोड्या अंतरावर समुद्राच्या पाण्यातून एक ध्वज बाहेर आला आणि तो उंच उंच आकाशात जाऊ लागला. त्या ध्वजाचा दांडा सोन्याचा बनला होता आणि त्या सोन्याच्या दांड्यावर अनेक पताका फडकत होत्या. अचानक बाहेर आलेल्या त्या ध्वजामुळे वातावरण एका क्षणात बदललं. काळे कुट्ट ढग दाटून आले. आकाशात विजा चमकू लागल्या आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. समुद्रात अचानक मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. समुद्रातल्या वादळाला सुरुवात झाली आणि कोणत्या तरी अज्ञात शक्तीमुळे सत्वशीलचे जहाज त्या समुद्रातून बाहेर आलेल्या सोन्याच्या ध्वजाच्या दिशेने खेचले जाऊ लागले. हा काय अनर्थ होतोय? वाचवा, वाचवा! सत्वशीलच्या जहाजावरील असलेले लोक मोठमोठ्याने ओरडू लागले. मदतीसाठी किंचाळू लागले, कारण जहाजाचे यंत्र बंद पडले होते. ते जहाज आता नियंत्रणाच्या बाहेर गेले होते. ते फक्त त्या ध्वजाकडे आपोआप खेचले जात होते. जहाजावर जी काही लोक होती ती सर्व सत्वशीलच्या आजूबाजूला जमा झाली आणि मदतीच्या अपेक्षेने त्यांना म्हणाली, स्वामी, स्वामी, आम्हाला वाचवा. हे सर्व काय होतंय? असे भयानक वादळ. हे सर्व त्या ध्वजामुळे होतंय. काहीतरी करा, आम्हाला वाचवा. आणि ती लोक मोठमोठ्याने रडू लागली. त्यांचं असं रडणं आणि विलाप सत्वशीलला सहन झाला नाही. म्हणून त्याने त्याची तलवार बाहेर उपसली. तो जहाजाच्या कठड्यावर गेला. त्याने एक नजर त्या ध्वजावर टाकली. ज्या ठिकाणाहून तो ध्वज बाहेर आला होता त्या ठिकाणी एक छोटा भोवरा तयार झाला होता आणि सर्व गोष्टी त्याच्याकडे आकर्षित होत होत्या, खेचल्या जात होत्या. हे सर्व कशाने होत आहे? खाली काय आहे याची काहीही कल्पना नसताना सत्वशीलने अचानक त्या भोवऱ्यात उडी मारली. त्या ध्वजाजवळ उडी मारली आणि तो ध्वजाच्या उगमाच्या दिशेने खाली खोल समुद्रात पोहू लागला. जशी सत्वशीलने त्या पाण्यात उडी मारली तसं ते जहाज त्या ध्वजावर जोरात आपटले आणि जहाजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. ते जहाज पाण्यात बुडाले. जहाजात असलेले सर्व लोक समुद्रात असलेल्या मोठ्या हिंस्त्र माशांचे भक्ष बनले. पण सत्वशील त्या ध्वजाच्या शेजारून खाली पोहत असताना अचानक वीज चमकल्यासारखे काहीतरी झाले. त्याच्या आजूबाजूला लख्ख प्रकाश पडला. सत्वशीलने काही क्षण डोळे घट्ट बंद केले. जेव्हा काही क्षणांनंतर त्याने डोळे उघडले तेव्हा तो थोड्या उंचीवरून कशावर तरी आपटला. जेव्हा त्याने आजूबाजूला बघितले तेव्हा तिथे ना समुद्र होता ना पाणी. तो एका भव्य आणि सुंदर नगरीत होता. ते नगर सोन्याने बनले होते. त्यांचे खांब
चमकणाऱ्या मण्यांनी बनलेले होते. तिथल्या गल्ल्या आणि रस्ते रत्नजडित होते आणि त्या नगराची शोभा वाढवण्यासाठी तिथे अनेक सुंदर उद्याने होती. आणि त्याच्या समोरच्या एका उद्यानात त्याला मेरू पर्वता एवढे उंच विशाल मंदिर दिसले. त्या मंदिराच्या भिंती अनेक प्रकारच्या रत्न आणि मण्यांनी जडलेल्या होत्या. त्या मंदिराच्या कळसावर जो ध्वज होता तो सुद्धा अनेक रत्नांनी बनलेला होता. ते सुंदर आणि भव्य मंदिर बघण्यासाठी तो त्या उद्यानात शिरून त्या मंदिरात गेला. ते कात्यायनी देवीचं मंदिर होतं. त्याने देवीच्या मूर्तीपुढे उभं राहून देवीला प्रणाम केला आणि मनातल्या मनात विचार केला की हे मी कुठे आलोय? ही कोणती अद्भुत नगरी आहे? असे कसे इंद्रजाल आहे हे? स्वतःशीच विचार करता करता तो देवीच्या मूर्तीसमोर मोठ्या श्रद्धेने हात जोडून बसला. तेवढ्यात अचानक मंदिराच्या गर्भगृहात एक मोठा गोलाकार प्रकाशाचा गोळा चमकायला लागला. तो प्रकाशाचा गोळा हळूहळू मोठा झाला आणि त्या प्रकाशाच्या गोळ्यापासून एक गोलाकार प्रवेशद्वार तयार झाले. ते हवेत अधांतरी तरंगत होते. अचानक प्रकट झालेल्या त्या प्रभामंडळातून, त्या प्रवेशद्वारातून एक सुंदर अलौकिक कन्या बाहेर आली. तिचे डोळे नीलकमळासारखे होते. तिचे शरीर नुकत्याच उमललेल्या ताज्या कमळासारखे होते. तिची त्वचा कमळाच्या पाकळ्यांसारखी मुलायम होती. तिच्याबरोबर तिच्या काही मैत्रिणी देखील होत्या. पण सत्वशीलची नजर त्या अलौकिक तरुणीवर खेळलेली होती. तिला बघताच त्याच्या संपूर्ण शरीरात गोड झिणझिण्या पसरल्या. ती आली, तिने देवीची पूजा केली आणि पुन्हा त्या प्रकट झालेल्या प्रवेशद्वारातून लगेच निघूनही गेली. पण ती सत्वशीलच्या हृदयातून काही बाहेर निघाली नाही. ती निघून गेल्यावरही काही क्षण ते प्रवेशद्वार उघडे राहिले. याच संधीचा फायदा घेत सत्वशीलने त्याची सर्व हिंमत एकवटली आणि तो धावत धावत बंद होत चाललेल्या त्या प्रवेशद्वारात शिरला. आणि त्याच्या पाठोपाठ ते प्रवेशद्वार बंद झाले. त्या प्रवेशद्वारातून तो आणखी एका दिव्य आणि स्वर्गीय नगरीत पोहोचला. त्या नगरीचं अफाट सौंदर्य बघून त्याने तोंडात बोटं घातली. त्या अद्भुत अशा दुसऱ्या नगरीत तो तरुणीच्या मागे मागे जाऊ लागला. पुढे जाऊन ती तरुणी एका मोठ्या आसनावर जाऊन बसली. ते आसन सोन्याने मढवले होते. त्यात अनेक रत्ने आणि माणके होती. सत्वशील तिच्या सौंदर्याने संमोहित झाल्याप्रमाणे तिच्या शेजारी त्या आसनावर जाऊन बसला. एखाद्या सुंदर चित्राकडे बघत राहावे तसा सत्वशील मूर्खासारखा तिच्याकडे एकटक बघू लागला. तो इतका उत्तेजित झाला होता की त्याचे शरीर थरथरू लागले. सत्वशीलला तिला मिठी मारण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. तो हळूहळू तिच्या दिशेने सरकू लागला. सत्वशीलला अशा प्रकारे कामुक झालेले बघून त्या सुंदर अलौकिक तरुणीने तिच्या मैत्रिणींना इशारा करून बोलावले आणि त्यांना काही इशारा केला. त्या इशाऱ्याचा अर्थ तिच्या मैत्रिणींना समजला. तिच्या मैत्रिणी सत्वशीलला म्हणाल्या, श्रीमंत, तुम्ही आमचे अतिथी आहात. आमच्या स्वामिनीचा पाहुणचार स्वीकार करा. चला, स्नान करून घ्या आणि नंतर भोजन ग्रहण करा. या, आम्ही तुम्हाला स्नानासाठी घेऊन जातो. या आमच्या मागे. असं म्हणत त्याच्या हाताला पकडून त्याला ओढत त्या मैत्रिणी घेऊन गेल्या. थोड्या अंतरावरच एक सरोवर होते. त्यांनी सत्वशीलला त्या सरोवरात स्नान करण्यासाठी सांगितले. सत्वशील त्वरित त्या सरोवरात उतरला. तो त्या सरोवराच्या पाण्यात एक डुबकी घेण्यासाठी पाण्यात गेला आणि तो जसा बाहेर आला तसा त्याला आश्चर्याचा जबरदस्त झटका बसला. कारण तो त्या नगरीत नव्हताच. ना तिथे त्या स्त्रिया होत्या, ना तिथे ती नगरी होती. तो तर त्याच्या नगरीत पोहोचला होता.
तो ताम्रलिप्त नगरात पोहोचला होता आणि त्यात तो राजा चंद्रसेनच्या महालाच्या उद्यानात असलेल्या एका छोट्या तलावात आला होता. हे बघून सत्वशीलला खूप आश्चर्य वाटले. अरे, हे काय झाले? मी तर त्या अद्भुत सुंदर नगरीच्या सरोवरात स्नानासाठी डुबकी मारली होती, पण मी जेव्हा पाण्यातून वर आलो तेव्हा इथे कसा काय येऊन पोहोचलो? ती तरुणी आणि तिच्या मैत्रिणी गायब झाल्या. म्हणजे म्हणजे त्यांनी मला मूर्ख बनवले, मला पुन्हा इथे पाठवून दिले. जसं त्याला हे सत्य समजलं, तो दुःखामध्ये बुडाला. त्या तलावातून तो बाहेर पडला आणि त्या उद्यानात रडत फिरू लागला. तो मोठमोठ्याने विलाप करू लागला, ओरडू लागला, शोक करू लागला. त्या तरुणीला पुन्हा भेटण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. तिचा विरह आता त्याला सहन होईना. त्या बागेतल्या माळ्याने सत्वशीलला अशा अवस्थेत बघितले आणि तो त्वरित राजाकडे धावत गेला. त्याने राजाला सत्वशीलच्या अवस्थेबद्दल सांगितले. हे ऐकून राजा स्वतः उद्यानात पोहोचला. त्याने जमिनीवर पडलेला सत्वशीलला बघितले. तो खूप आक्रोश करत रडत होता. राजा धावतच त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारले, मित्रा, काय झाले? असा वेडेपणा का करतोयस? मला सांग बहू, काय झाले ते? कशाचे इतके दुःख होतेय तुला? मला सांग, मी कदाचित तुला काहीतरी मदत करू शकेन. यावर सत्वशीलने घाईघाईत त्याने जे काही बघितले, जे काही घडले, ते सर्व सांगितले. राजा चंद्रसेनने सत्वशीलचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि शेवटी तो सत्वशीलला म्हणाला, तू उगाच रडतोयस मित्रा. मी तुला पुन्हा त्याच मार्गाने घेऊन जातो आणि त्या असुर कन्येजवळ घेऊन जातो. पण असा शोक करू नकोस. चल उठ, महालात चल. आपण उद्याच निघूया, ठीक आहे? यावर सत्वशीलने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी राज्याचा कारभार मंत्र्याकडे सोपवून ते पुन्हा एका नव्या आणि भक्कम जहाजात बसले आणि सकाळी सकाळी ते सिंहल बेटाच्या दिशेने निघाले. समुद्रात अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर पुन्हा तेच झाले. समुद्रातून एक सोन्याचा दांडा असलेला एक ध्वज अचानक बाहेर आला, ज्यावर अनेक पताका फडकत होत्या. जसा तो ध्वज बाहेर आला तशी पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली. समुद्रात वादळ उठले. सर्व त्या ध्वजाच्या दिशेने खेचले जाऊ लागले. महाराज, हाच तो ध्वज आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितले होते. मी जेव्हा उडी मारेन तेव्हा तुम्हीही उडी मारा. सत्वशीलने राजा चंद्रसेनला सांगितले. जेव्हा ते ध्वजाच्या आणखी जवळ गेले तेव्हा सत्वशीलने समुद्रात उडी मारली आणि त्या पाठोपाठ राजा चंद्रसेनने देखील उडी मारली. पुन्हा वीज चमकल्यासारखे काहीतरी झाले. लख्ख प्रकाश पडला आणि जेव्हा त्या दोघांनी डोळे उघडले तेव्हा ते दोघे त्याच अद्भुत नगरीत होते. सत्वशील त्यांना देवीच्या मंदिरात घेऊन गेला. तिथे दोघांनी देवीचे दर्शन घेतले आणि देवीच्या भव्य मूर्तीसमोर बसले. अगदी थोड्याच वेळानंतर पुन्हा तिथे प्रकाशाचा गोळा प्रकट झाला. त्या प्रकाशाच्या गोळ्याचं एका प्रवेशद्वारात रूपांतर झालं आणि त्यातून तीच तरुणी आणि तिच्या मैत्रिणी बाहेर आल्या. महाराज, ही तीच आहे जिच्यावर माझे प्रेम आहे. त्या तरुणीने राजा चंद्रसेनकडे बघितले, पण ती काही बोलली नाही आणि देवी कात्यायनीची पूजा करू लागली. तोपर्यंत राजा चंद्रसेन सत्वशीलला घेऊन मंदिराच्या बाहेर असलेल्या उद्यानात थांबला. जेव्हा त्या तरुणीची पूजा संपली तेव्हा ती तिच्या एका मैत्रिणीला म्हणाली, सखी, बाहेर मघाचे ते 2 पुरुष उभे आहेत का बघ. मला तर कोणी श्रेष्ठ पुरुष वाटतायत. त्यांना जाऊन विनंती कर की आमच्याबरोबर येऊन आमच्या पाहुणचाराचा स्वीकार करावा. तशी त्या तरुणीची मैत्रीण हा निरोप घेऊन राजा चंद्रसेन जवळ गेली आणि तिने निरोप सांगितला. यावर राजा चंद्रसेन म्हणाला, नाही, त्याची काही गरज नाहीये. झाला तेवढा पाहुणचार खूप आहे. तिने जाऊन त्या तरुणीला सांगितले. यावर ती हताश झाली, म्हणून यावेळेस
ती स्वतः राजा चंद्रसेन जवळ गेली. महाराज, महाराज, काय झाले? आमच्याकडून काही चूक झाली का? तुम्ही आमचा पाहुणचार घ्यायला का नकार देत आहात? राजा चंद्रसेनला उद्देशून ती म्हणाली. यावर सत्वशीलकडे बघत राजा चंद्रसेन त्या तरुणीला म्हणाला, मी माझ्या मित्राच्या म्हणण्यावरून इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. माझं दर्शन झालंय. देवीचं हे अद्भुत आणि सुंदर मंदिर बघण्यासाठीच इथे आलो होतो. देवीचं दर्शन झालं. आता आम्हाला कोणत्याही आदरातिथ्याची गरज नाहीये. यावर ती सुंदर तरुणी म्हणाली, मग तुम्ही त्रिलोकामध्ये सर्वात अद्भुत असलेले माझे नगर बघण्यासाठी माझ्याबरोबर यावे ही माझी विनंती आहे. यावर राजा चंद्रसेन मोठ्याने हसला आणि म्हणाला, मला सत्वशीलने सांगितले की तिथे स्नान करण्यासाठी एक अद्भुत सरोवर देखील आहे, बरोबर ना? असं नका म्हणू महाराज. मी तुमचा विश्वासघात नाही करणार. तुमच्यासारख्या पूजनीय व्यक्तीला मी कसा धोका देईन? मी तुमचे आणि तुमच्या पराक्रमाचे किस्से ऐकले आहेत महाराज. तुमच्याबद्दल खूप काही ऐकून आहे. तुमचा पराक्रम, तुमचे साहस, तुमचा दयाळूपणा आणि एकंदर तुमच्या चांगुलपणाबद्दल मी ऐकून आहे. आणि त्यामुळे मी तुमची अनुचर बनले आहे. कृपया माझी विनंती नाकारू नका. मी प्रार्थना करते. त्या तरुणीने हात जोडले. तिची ही विनंती ऐकून राजा चंद्रसेनने तिच्या विनंतीला होकार दिला. ती तरुणी तिच्या हवेत प्रकट होणाऱ्या त्या जादुई दरवाजातून तिच्या अद्भुत नगरीत त्या दोघांना घेऊन गेली. ती खरोखर खूप विलक्षण नगरी होती. रत्न आणि सोन्यानं बनलेल्या त्या नगरीत सर्व वस्तू नेहमी आहेत तशाच राहत असत. तिथे झाडांची फुलं आणि फळं झाडाला नेहमी तशीच लगडलेली असायची. कधीच कोमे जायची नाही. त्या नगरीची भव्यताच मेरू पर्वता एवढी होती. त्या तरुणीने त्यांना एका सुंदर कक्षात नेऊन त्यांना बहुमूल्य रत्नजडित सिंहासनावर बसवले. त्यांचा योग्य तो आदर सत्कार केल्यावर त्या तरुणीने स्वतःचा परिचय दिला. मी असुरराज कालनेमीची कन्या आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू विष्णूच्या सुदर्शन चक्रामुळे झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर या राज्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. या नगरीत कधीच वृद्धत्व येत नाही ना मृत्यू येतो. आणि इथे सर्व इच्छा, सर्व मनोकामना आपोआप पूर्ण होऊन जातात. मी हे सर्व सांगते आहे कारण मला तुम्हाला विनंती करायची आहे की आता तुम्हीच माझे पिता आहात. आता ही नगरी आणि मी तुमच्या अधीन आहे. तुम्ही माझ्या प्रस्तावाचा स्वीकार करावा. अशा प्रकारे जेव्हा तिने राजा चंद्रसेनला तिच्यासह सर्व काही सोपवले, तेव्हा राजा चंद्रसेन तिला त्वरित म्हणाला, मुली, जर असंच असेल तर मी तुला आणि सत्वशीलला विवाहाच्या बंधनात बांधतो आहे. याला कसलेही व्यसन नाही, कुठलाही दोष नाहीये. हा शूर, वीर आणि धाडसी तरुण आहे आणि माझा खूप खास मित्र आहे. जर तू याच्याबरोबर लग्न केलेस तर हा माझा नातेवाईक सुद्धा होऊन जाईल, कारण तू आता मला माझ्या मुलीसारखी आहेस. राजा चंद्रसेनचा हा प्रस्ताव तिने त्वरित स्वीकारला आणि लगेच सत्वशील बरोबर विवाह देखील करून टाकला. सत्वशीलने राजाचे हात जोडून खूप खूप आभार मानले. जायच्या वेळेस राजा चंद्रसेन सत्वशीलला म्हणाला, मित्रा, जंगलात शिकारीला गेलो असताना आणि तुझा व्रत चालू असताना मी तुझ्याकडून 2 आवळे घेऊन खाल्ले होते. त्याच्यापैकी एका ऋणाची परतफेड आता झालीय, एकाची अजून बाकी आहे. नंतर तो त्या असुरकन्येकडे वळून तिला म्हणाला, मुली, आता मला पुन्हा माझ्या राज्यात परत जायचे आहे. मला आता परतीचा मार्ग दाखव. ठीक आहे महाराज, पण त्याआधी मी तुम्हाला काही देऊ इच्छिते.
आणि तिने राजा चंद्रसेनला अपराजित नावाची तलवार दिली आणि एक फळ दिले. ते फळ देत असताना ती म्हणाली, या फळाने तुम्हाला कधीच वृद्धत्व येणार नाही आणि तुम्हाला कधीच मृत्यूची भीती सतावणार नाही. राजाच्या हाती तलवार आणि फळ सुपूर्द करून ती राजा चंद्रसेनला सरोवराजवळ घेऊन गेली आणि राजाला त्यात डुबकी मारायला सांगितली. राजा चंद्रसेननेही तसेच केले. जेव्हा ते सरोवरातून डुबकी मारून बाहेर आले, तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या राजमहालाच्या उद्यानाच्या तलावात आला होता. त्यानंतर तिकडे सत्वशील त्या असुर कन्येबरोबर आणि इकडे राजा चंद्रसेन दोघे आपापल्या राज्यावर सुखाने राज्य करू लागले. एवढी गोष्ट सांगून वेताळ थांबला. काही क्षण शांततेत व्यतीत करून त्याने राजा विक्रमादित्यला विचारले, राजा विक्रम, आता मला सांग की समुद्रामध्ये उडी मारण्याचे कोणी सर्वात जास्त धैर्य दाखवले? त्या दोघांपैकी समुद्रात उडी मारणारा कोण सर्वात जास्त साहसी आहे? राजा चंद्रसेन का सत्वशील? जर उत्तर माहीत असूनही तू मला सांगितले नाहीस तर तुझ्या मस्तकाचे अनेक तुकडे होतील. बोल विक्रम, बोल, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. वेताळच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी राजा विक्रमादित्यने बोलायला सुरुवात केली. वेताळ, त्या दोघांपैकी मला सत्वशीलच सर्वात जास्त साहसी वाटला, कारण त्याला वस्तुस्थिती माहीत नव्हती. खाली समुद्राच्या तळाशी काय आहे हे माहीत नसताना देखील त्याने समुद्रात उडी मारली. परंतु राजा चंद्रसेनला ही गोष्ट आधीपासून माहीत होती. सत्वशीलने राजाला सर्व तपशीलवार सांगितले होते, त्यामुळे राजाला माहीत होते की खाली काय आहे ते आणि समुद्रात उडी मारल्यावर ते कुठे जाणार आहेत ते. त्यामुळे राजा चंद्रसेनने विश्वासाने उडी मारली होती. पण सत्वशीलला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे सत्वशीलच जास्त साहसी आहे. तू बरोबर उत्तर दिलंस राजा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तू तुझं मौन भंग केलंस आणि म्हणून मी चाललो. मोठ्याने हसत वेताळ राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून उतरून हवेत उडायला लागला आणि हवेतच तरंगत तो त्याच्या झाडाच्या दिशेने निघाला. त्याच्या पाठोपाठ राजा विक्रमादित्य सुद्धा निघाला, वेताळाला पुन्हा एकदा पकडण्यासाठी.